नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। काळजाला चटका लावणारी घटना। रुई बंधाऱ्यावर बुडालेला 17 वर्षीय तरुण अखेर मृतावस्थेत सापडलाय। इचलकरंजी परिसरातील रुई बंधारा इथं पोहण्यासाठी गेलेला 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली। काल दुपारी पाण्यात बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला। मिळालेल्या माहितीनुसार तौहीद हनीफ पठाण वय 17 राहणार रेणुकानगर यड्राव फाटा इचलकरंजी आपल्या मित्रांसह सोमवारी दुपारी रुई बंधारा इथं पोहण्यासाठी गेला होता। त्यावेळी पाण्यात उडी मारल्यानंतर मी पुढे मोहरीच्या दिशेने पोहून येतो असं सांगून तो पुढे गेला। मात्र काही वेळानंतर तो परत वर आला नसल्याचं लक्षात आलंय। घटनेची माहिती मिळताच रुई इंगळी गावचे पोलीस पाटील नितेश तराळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आलं। तसेच त्यांनी पाटबंधारे विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परवानगी घेत रुई येथील बंधाऱ्यावर बर्गे लावून पाण्याचा प्रवाह कमी करण्याची कारवाई केली। रुई बंधाऱ्याजवळ पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे अशा घटनांमध्ये मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत दत्तवाड नरसिंहवाडी या परिसरात वाहून जाण्याची शक्यता असते। मात्र पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आल्यानं संबंधित तरुणाचा मृतदेह बंधाऱ्याजवळ चढून आला। त्यामुळे मृतदेह लवकर सापडून नातेवाईकांच्या ताब्यात देणं शक्य झालं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी हुपरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रुई इंगळे येथील पोलीस पाटील तसेच हुपरी व हातकणंगले पोलीस स्टेशनच्या वतीनं तरुणांना आवाहन करण्यात येत आहे की पोहण्यासाठी गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये। नदीमध्ये पोहण्यासाठी जाणं टाळावं। रुई बंधारा सध्या धोकादायक स्थितीत असून पाण्याचा प्रवाह खोलीचा अंदाज येत नाही। घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं असंही आवाहन करण्यात आलंय। सदर प्रकरणाचा पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।